आगरी समाजातील गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती तसेच समाजातील प्रावीण्य मिळवणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी आगरी यूथ फोरम डोंबिवली यांच्या वतीनं होरायझन सभागृहात जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव, सहाय्यक आयुक्त सुहास हेमाडे, मानपाडा पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, शिवसेना आमदार राजेश मोरे, भाजपा आमदार सुलभा गायकवाड, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे माजी संचालक दिगंबर दळवी, वसंत पाटील, आगरी युवा फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, उपाध्यक्ष शरद पाटील, सरचिटणीस रामकृष्ण पाटील, कार्याध्यक्ष जालिंदर पाटील, खजिनदार पांडुरंग म्हात्रे, सचिव गुरुनाथ म्हात्रे, सुरेश जोशी, महेंद्र पाटील, विजय पाटील, प्रकाश म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा केवळ त्यांच्या यशाचा गौरव नसून त्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन देत इतर विद्यार्थ्यांनाही मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा देणारा उपक्रम आहे। शिक्षण गुणवत्ता आणि कर्तृत्वाच्या माध्यमातून समाजाची पुढील पिढी अधिक सक्षम व्हावी यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे। आगरी यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी म्हटलंय, 36 वर्ष आगरी यूथ फोरम गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करत आहे। गेल्या 36 वर्षापासून हा असलेला कार्यक्रम आज इथे आगरी यूथ फोरमच्या वतीनं करण्यात येत आलेला आहे। प्रचंड प्रमाणामध्ये असलेला उत्साह, अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी इथे आज दिसलेत आपल्याला। त्यांच्या पाठीवरनं हात फिरवून त्यांना पुढे भविष्यामध्ये शिक्षण घ्यावं आणि चांगलं बनावं या दृष्टीने हा प्रयत्न असतो। आणि निश्चितच सगळेच जण, समाजातील नेते, काही लोकप्रतिनिधी इथे उपस्थित राहतात, शासकीय अधिकारी उपस्थित राहतात आणि अशा मुलांना मार्गदर्शन केलं जातं आणि याच्यातून नवीन पिढी घडावी हा एक आमचा हेतू असतो आणि तो आम्ही सक्सेस होत झालेलो आहे। आगरी यूथ फोरम व लोढा फाउंडेशनच्या वतीने स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस चालू केलेले आहेत। त्या कोर्सेसचं आमच्या या मागच्या काही वर्षातला असलेला एक चांगल्या प्रकारचा अनुभव आम्हाला आलेला आहे की ज्यांची गरज खरंच ग्रामीण भागातील मुलांना, तरुणांना पाहिजे होती आणि ते आज इथे आम्हाला दिसते। त्याच्यामध्ये ब्युटिशियन्सचा कोर्स असेल, कॉम्प्युटरचं असेल, AIचं असेल, फॅशन डिझाईनचं असेल आणि चांगल्या प्रकारे उत्साह या आम्हाला आज बघायला मिळतो आणि लोक पुन्हा विचारतात आम्हाला का आम्हाला पुढची ॲडमिशन कधी मिळेल, याच्यात आम्हाला खूप आनंद वाटतो। यूथ फोरम डोंबिवली यांच्यातर्फे आगरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आज इथं झालेला आहे। या कार्यक्रमामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या आपापल्या क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तुंग भरारी मारली, त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आहे। या निमित्ताने आम्ही त्यांच्याशी संवाद साधलेला आहे। हे सगळे नवीन मुलं आहेत आणि यांच्याशी संवाद साधताना आपण आपल्या आयुष्याचं ध्येय कसं ठेवलं पाहिजे आणि ते अचीव करण्यासाठी संयम ठेवला पाहिजे, सातत्य ठेवलं पाहिजे, चिकाटी ठेवली पाहिजे आणि आपल्या हातात टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्या टेक्नॉलॉजीचा गैरवापर न करता आपल्या ध्येयाला पूरक अशी माहिती आपण सर्च केली पाहिजे। कुठल्याही आलतू फालतू व्हिडिओज, रील्स ह्याच्यामध्ये वेळ न घालवता आपण योग्य रीतीने आपल्या ध्येय अचीव करण्यासाठी जे काही माहिती मिळते त्याच्यासाठी या टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे, असा आमचा त्यांच्याशी संवाद झालेला आहे।